जय हिंद साहेब. चला चला पुढे. काय बघू पुढे येऊन चिंचुके? अहो ही आपली ड्युटी आहे आणि पुढची ऑर्डर तुम्हाला द्याव्या लागणार आहे. कसली परीक्षा आहे माझी चिंचुके? माझ्या बायकोच्या ऍक्सिडेंटच्या पंचनाम्याची ऑर्डर मीच देऊ मी ऑर्डर? साहेब पर्याय नाही आपल्याकडं. चला तुम्ही, मी आहे तुमच्या बरोबर. अहो अहो तुम्ही शांत व्हा ना जरा. रुपाली, आपल्याच वाट्याला का ग येतं हे सगळं? अपर्णा गेली नाही पटत आहे मला. कसं मान्य करू हे? हे बघा, आपल्याला पटत नसलं ना तरी मान्य करावं लागणार आहे. काळजावर दगड ठेवून का होईना हे मान्य करावं लागणार आहे आपल्याला. नाही रुपाली, अपर्णानं या घराला प्रेम शिकवलं. आयुष्य जगताना अडचणी येतात, पण त्याच्यावर मात करून पुढे जायला हवं, ही गोष्ट तिनं मला शिकवली. आणि आता सगळं सगळं व्यवस्थित होत असताना कशी काय सोडून गेली आपल्याला? कशी काय सोडून गेली ती? तुम्ही म्हणताय ते सगळं खरे. स्वतःच्या अडचणींवर मात करत पूर्ण गावाला मदत करायची अपर्णा. रुपाली, खूप प्रतिकूल परिस्थितीतून अपर्णानं तिचं करिअर केलं. अगं, तिच्याकडे पाहून आज गावातली कित्येक मुलं मुली स्वतःचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतायत. अहो मला आता ना बापू, अमोल आणि दीपकची जास्त काळजी वाटायला लागली. कसे बाहेर येतील या सगळ्यातून ते? नाही रुपाली, अपर्णामुळे निर्माण झालेली पोकळी नाही भरून निघू शकत. बापू आणि दीपकना तर हे मान्य करणंच अवघड जाणार आहे. आणि या घरात आनंद निर्माण कसं होणार परत? नाही कळत आहे मला, नाही कळत आहे. हे बघा, आता आपल्याला कचून नाही चालणार. हो, आपल्याला सगळ्यांना आधार द्यायला लागणार आहे. नाही जमणार आहे मला, नाही जमणार. प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत समजूतदारपणे वागायला मी देव नाहीये, माणूस आहे ग मी. अपर्णाला माझ्या डोळ्यासमोर मोठं होताना पाहिले मी. अभ्यास करणारी अपर्णा, बापूंबरोबर क्लासला जाणारी अपर्णा, कलेक्टर झालेली अपर्णा. आणि या सगळ्या प्रवासाचा साक्षीदार आहे मी. मी काय आधार देणार? अहो मला सगळं कळतंय, पण नाही रुपाली, मी नाही आता कोणाला समजावू शकत. अपर्णाचा माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. स्वतःचं आयुष्य जगत दुसऱ्यांच्या अडचणीवर मात करायची ती कसं विसरू? हे मी नाही विसरू शकत. नाही हे बघा,
अपर्णाची जिद्द आणि कष्ट वाया नाही जाणार. अहो तिच्या विचारांवर चालणारी लोक आहेत अजून आज गावात. पण पण आपण तिचं कुटुंब म्हणून खंबीर व्हायला हवं की नाही? आता सगळ्यांचीच अवस्था आता वाईट असणार आहे. आपल्याला सावरावं लागणार आहे सगळ्यांना. रुपाली, मला थोडा वेळ एकटं सोड आणि तू तू अमोलकडे बघ. त्याची काळजी घे. त्याला यातलं काही कळणार नाही हे बघ. आणि शक्यतो अर्जुनकडूनच त्याच्यापर्यंत या गोष्टी जाऊ दे. चालू. अहो तुम्ही एवढा त्रास नका ना करून घेऊ प्लीज. हे बघा लगेच अशी आशा सोडून नाही चालणार. आणि अर्जुन दादा सुद्धा अजून आलेले नाहीयेत. मोना ग, दिदीचा भाव आहे ग मी. तरी पण आजपर्यंत तीच माझी काळजी घेत आल्या. माझ्या वाट्याला आलेल्या सगळ्या अडचणी तिनं स्वतःवर घेतलेत. अहो ती बातमी वंसनबद्दल असू नसो, पण अपघात झालेल्या जवळपासच्या भागात हे असं काहीतरी सापडणं म्हणजे वंस आपल्यात नसण्याची शक्यता वाढल्यासारखं आहे. हो अगं, म्हणून तर दिदी परत येणार नाही अशी एक पण आशा दिसणं झाल्या आता मला. मला फक्त दिदीच्या आठवणी दिसू लागल्यात समोर. अहो हे बघा लगेच आपण हे सगळं ठरवायला नको ना प्लीज. नाही मोना, खोट्या आशेवर जगून काहीच फायदा नाही आता. गेले 8 दिवस झाला आपण सगळे दिदीची वाट बघतोय. अहो जोपर्यंत ती बातमी ऐकली नव्हती ना तोपर्यंत मला असं वाटायचं की वंसन नक्की माघारी येतील. पण ही बातमी ऐकल्यापासून ना मला काहीच सुचेना. हो मोना, मी बापूंना भेटतो. बापूंना भेटलं पाहिजे. अहो अहो ऐका माझं. हे बघा तुम्ही नका जाऊ, थांबा. हे बघा मोना, माझा हात सोड. मला अहो, बापूंना ऐका भेटलं- प्लीज. मला बापूंना भेटलं पाहिजे. ऐका ना प्लीज. हे बघा बापूंशी तुम्ही आता काहीच बोलू नका. त्यांना एकटं सोडा. मोना ग, पण हे बघा तुम्ही निवंस त्याच्या खूप जवळचे आहात. आणि बापूनी तुम्हाला असं पाहिलं ना तर ते अजून मोडून पडतील. त्यापेक्षा त्यांना एकटं राहून या सगळ्या गोष्टी पचवू द्यात. वंसांनी हे घर पहिल्यापासून खूप मनापासून जपलं होतं. पण या घरात त्यांच्या जाण्याची बातमी आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. मोना, दीदी येईल का ग परत? तुम्ही हे काय बोलताय? हे बघा आपल्याला धीर धरून वंसांबद्दल काहीतरी स्पष्ट कसं कळेल हे पाहायला हवं. पण अगं बापूंची काळजी वाटते ग मला. अमोल दादा गेल्यानंतर दीदीकडे बघून माझ्याकडे बघून बापूंनी मोठ्या जिगरीनं घर सांभाळलं होतं. पण एवढं मोठं दुःख नाही सहन करणार ग बापू. त्यांच्या त्यानं नाही होणार, नाही सहन होणार त्यांना हे सगळं. अहो कळतंय मला. बापू वडील आहेत त्यांचे. पण आता छोटे सरकारांसाठी सगळ्या गोष्टी सोप्या करायच्या असतील ना तर आपल्याला खूप शांतपणे हे सगळं हाताळावं लागणार आहे. आणि जोपर्यंत काही स्पष्ट कळत नाही ना तोपर्यंतचा धीर सोडून नाही चालणार. अहो हे सगळं मला पण पटत नाहीये. हो पण याची गरज आहे. माझी मम्मी गेली, अमोल दादा गेला, आता दीदीनं पण माझी साथ सोडली. मोना काय करू का आता मी? सांग की काय करू? माझ्याच्याने एकट्याच्याने नाही घर हाताळणं होणार. दीदी माझा आधार होता ग, माझी ताकद होती दीदी. काय करू आता मी? हो हे बघा तुम्ही शांत व्हा प्लीज. रडू नका. आणि रडून काहीच फायदा नाहीये. आपल्याला या घरासाठी, अर्जुन दादांसाठी, छोटे सरकारांसाठी शांत राहून अर्जुन दादा आपल्याला काय सांगणार आहेत ना त्याची वाट पाहूया. अहो छोटे सरकारांना हे सगळं कळलं तर आपण त्यांना कसे सांभाळणार आहोत?
बापू बापू काय करायला गेलो काय होऊन बसलोय अहो आपल्या हातात होतं तेच केलं ना बापू आपण माझी आप्पी काय करायला गेली होती हो? देवाची पूजा करायलाच येत होती ना आसगावला तिच्याच बाबतीत एवढं कठोर कसं काय वागला देव बापू हे बघा अजून काय बी स्पष्ट कळलेलं नाही अजून काय कळायचं बाकी आहे विनायकराव अहो अख्ख्या कुटुंबाची त्याच्यात हेळसांड झाली की मान्य आहे अख्ख्या कुटुंबाला त्रास होतोय पण तुम्ही अहो विनायकराव मला सांगा आता कुणासाठी जगू मी बापू बापू उरलेलं आयुष्य कुणासाठी काढून देत तरी सांगा अहो, मला असं काय करताय बापू स्वतःला सावरा बापू आता सावरायचं विनायकराव अहो, समोर आता काय दिसणं झालंय मला मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही माझी सगळी भिस्त माझ्या आप्यावर आहे आता आप्या नाही तर काहीच नाही कसं सांगायचं आता आता या शरीरात जीव सुद्धा नुसतं नावापुरताच असणार आहे बघा बाकी काय नाही त्याच्यात बापू अहो असं नका बोलू बापू घरात आपण मोठे आहे अहो पांद्या नसलेल्या वाळक्या कोणाकडनं पळायची अपेक्षा करायची नसती विनायकराव आप्या म्हणजे माझ्यासाठी सगळं होतं आता तीच नाही तर मग कोणासाठी जगायचं काय करायचं कसं जगायचं ते तरी सांगा मला ओ बापू उठा उठा बघू अहो मला मान्य आहे अशी बातमी ऐकल्यावर कुणालाच बरं वाटणार नाही पर बापू अहो आपण लगेच सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून कसं चालेल काय खरं काय खोटं काय कळणं झालंय मला आठवडा झालं माझी पोरगी माझ्या डोळ्यासमोर नाही मला कसं वाटत असेल सांगा बरं आता तर ती नाहीतर कशालाच अर्थ राहत नाही हो आणि आणि तिच्याबद्दल हे असं ऐकायला मिळतंय देवाला नक्की काय सुचवायचं आहे अहो काहीच नाही बापू सगळ्या गोष्टी अजून तळ्यात मळ्यात आहेत हे बघा अजून पंचनामा झालाय का सगळी तपासणी पूर्ण झाली आहे का या खोट्या आशेवर मी आठवडा काढला विनायकराव तुम्हाला कसं सांगू आपल्याशिवाय जगणं काय हो जगण्याची कल्पनाच करू शकत नाही मी केवढा आधार होता मला माझा अमोल आणि दीपा हे कसं सहन करणार आहे माहित नाही मला सगळ्या अडचणींवर खंबीरपणे उभी राहिली असती माझ्या आपल्या पण आता तीच नाही तर कसं होणार बापू हे बघा अमोलला जोपर्यंत काय खरं काय खोटं कळत नाही ना तोपर्यंत आपण काहीच बोलायला नको अहो घरच्यांना पण आपल्यालाच सांभाळायला लागणार आहे बापू किती दिवस सगळ्यांना आणि स्वतःला फसवत राहणार आहे आपण सांगा ना आपण 8 दिवस झाला अमोलला सांगतो तुझी माय येणार आहे तुझी माय येणार आहे आता तिच्याबद्दल असं कळलंय तर मग आपण अमोलला काय सांगणार आणि ती लेकरू आपल्यावर परत विश्वास तरी ठेवल का हो अहो अमोलला पण खोटी आशा दाखवलेली नाही विनायकराव वय बापू अहो बापू तुम्हीच म्हणला होता ना अप्पी असण्याचा एक किरण सुद्धा तुम्हाला जगायला बास आहे म्हणून हा मग तुम्ही असा धीर का सोडताय बरं बापू अहो अप्पी गेल्याचं तुम्ही मान्य केलंय का नाही हे शक्यच नाही अहो अप्पीचं जाणं मी मान्यच करू शकत नाही मग का रडताय बापू हे बघा बातमी आली म्हणजे ती अप्पीच आहे असं होत नाही अहो अमोलला जे सांगतोय ते खोटं नाही अजिबात अप्पीच्या माघार येण्याची आशा अजून संपलेली नाही बापू विनायकराव तसं असेल तर देवच पावल बघा आपण पणला अजिबात जागा देऊ नका बापू अप्पीची बातमी अजून पक्की नाही हे ध्यानात ठेवा साहेब ओ साहेब असं कचून जायचं नाही बरं का स्वतःला सांभाळा साहेब ओळखू आलं का काय ते आपल्या अपर्णा मॅडम नाही हो साहेब हो उठा अहो असं हरून चालणार नाही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट नाही आलेला साहेब
अहो साहेब असं खचून जाऊ नका तुम्ही. साहेब सांभाळा स्वतःला. मी पाणी आणतो साहेब, पाणी आणतो. स्वतःला सांभाळा साहेब. जीजी तो बाण अगदी निशाण्यावर मारलाय बरं का तुम्ही. ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी आम्हाला एक जळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडलाय. हा मग 8 दिवस झाले त्या कलेक्टर बाईचं काय झालं कळत नव्हतं. आज अंदाज आलाय म्हणायचं. पण जीजी तिची काय बातमी आहे ना म्हणल्यावर तुम्ही घाबरला तर नव्हता ना. पैजो घाबरावं लागतं. घाबरावं लागतं. माणसात भीतीची भावना असल्याशिवाय एखादं काम माणूस पक्क करत नाही. आता त्या कलेक्टर बाईला आपण घाबरलो नसतो तर तिचं वरचं तिकीट काढलं असतं का आपण. तुम्ही कधी कधी काय बोलता का नाही, काही वेळच लागत नाही बघा. मी बोललेलो तुला कळालं असतं तर तुझ्या जागी मी आणि माझ्या जागी तू नसता का. पण जीजी एक खरंय, तुम्हाला आडवं येणारा तुम्ही काय सोडत नाही. अशा लय जणांना आडवं करून ह्यो जीजी तयार झालाय आणि मी उभं केलेलं एवढं साम्राज्य असं उद्ध्वस्त करून देऊ मी त्या कलेक्टर बाईला. पण जीजी एवढ्यानं भागणार नाही बरं का. म्हणजे अहो, एवढी मोठी कामगिरी फत्ती केली आपण, जंगी पार्टी झाली पाहिजे. अरे पार्टीचं काय तवा. एक काम करा, तुम्ही सगळे मिळून आज संध्याकाळी त्या कासव सेटच्या धाब्यावर जा आणि तसंच डायरेक्ट बंगल्यावर या. आज तुम्हाला पाहिजे तिची डान्स पार्टी ठेवू आपण. काय सांगता जीजी, पाहिजे तिची. हा पाहिजे तिची. आज येऊ जीजी लय खुश आहे. सांगितलं होतं गुडीत राहाल तर फायद्यात राहाल. अमोल काय रे, बोल की. आजोबा मी जेवण केलं का? अरे पर तू मला असं काय विचारतोय? आजोबा आज बाबा मागला घेऊन येणार आहे ना, मग मा आली की आपण सेलिब्रेशन करणार आहोत. मग जर तुम्ही काही खाल्लंच नसेल तर तुमच्या जवळ एनर्जी कशी राहणार सांगा बरं. हा सोय खरंय बरं का तुझं. पर मी खाईन ना नंतर. हा ओके आजोबा. आजोबा तुम्ही बाबाला फोन केला का? हे बघ अमोल बाळा, अरे तुझा बाबा मला शोधायला गेलाय ना, मग तिकडे उगाच त्याला कशाला त्रास द्यायचा म्हणून मी नाही सारखा केला फोन त्याला. आजोबा बाबा किती पण कामात असेल तरी त्याच्याकडे आपल्यासाठी वेळ असतो. तुम्ही करा ना फोन. अरे नको अमोल, त्याला करू दे ना त्याचं काम. मी काही त्याला त्रास देणार नाही, मला फक्त त्याच्याशी 2 मिनिटं बोलायचंय. तुम्ही करा. बघ नाही उचलत, कट झाला. घे मी बोलतो. अरे कदमची काय झाले ते मी तुम्हाला सांगतो सगळं. काय झाले बाबा? अरे हो काय नाही, तू येतोय अमोल बाळा. हो बाबा, अरे मीच आहे. मी आजोबांना फोन करायला सांगितलं होता. पण तू आता काही बोलत होता का आजोबांना? अरे ते इकडे पत्रकार आलेत ना, ते कसे पण प्रश्न विचारत असतात ना, त्यामुळे मला असं वाटलं की आजोबांनी काळजीने फोन केलाय काय असं. अरे नाही रे बाबा, मी माझ्यासाठी फोन केलाय. काय मा म्हणजे? बाबा अरे आज तू मला घेऊन येणार आहेस ना, मग मी माझ्यासाठी सगळं सजवणार आहे आणि मी माझ्यासाठी एक पोएम पण पाठ केली. अमोल अरे बाबा अरे मा आली ना की आपण आज गावला निघूयात आणि राहिलेली पूजा पूर्ण करू, म्हणजे देव आपल्यावरचा राग सोडून देईल. जाऊ आपण बाळा आज गावला. बाबा अरे मला देव बाप्पाने मापासून दूर केलं, पण माझा बाबा शहंशाह आहे. तू नक्की मला घेऊन येणार आणि हे त्याला माहीतच नाही. बाबा नक्की मला घेऊन या. बाळा अरे त्याला काम करू दे की. आजोबा बाबा सांग ना बाबा. हा मी मला घेऊन येतो लवकरच. चला आजोबांकडे फोन द्या पटकन आता. ठीक आहे बाबा.
हा अर्जा कदम यातलं काहीच कळून देऊ नका अमोलला. प्लीज या सगळ्यात त्याची काळजी घ्या. हा होय. अर्जा, का त्या दिवशी आपल्याला एकटे सोडलंस? तुझ्या बरोबर घेऊन का नाही गेलास? हे सगळं कसं हँडल करणार आहेस आता?